अचानक सरकारला सोशल मीडिया सुधारावं असं का वाटतंय? हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। आजपर्यंत हेच इन्फ्लुएन्सर्स फेक प्रमोशन करायचे, गचाळ भाषा वापरायचे, पण यावर कधीही कोणीही काही बोललं नाही। मग अचानक एवढी मोठी कारवाई का केली जाती आहे? सरकारला ब्रॉडकास्टिंग बिल आणायचे आहे, जेणेकरून सरकारला सोशल मीडिया, OTT आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर कंट्रोल मिळेल। आणि त्यासाठीच हे वातावरण तयार केलं जातंय। हे बिल 2024 मध्येच पास होणार होतं, पण होणाऱ्या मोठ्या विरोधामुळे सरकारने हे बिल पास केलं नाही। याचा अर्थ असा की सरकारला जे योग्य वाटेल तेच कंटेंट आपल्याला दाखवलं जाईल आणि जे सरकारच्या गैरसोयीचे असेल ते कंटेंट गायब केलं जाईल। यामुळे सत्य बोलणारे लोक गप्प बसतील की त्यांना गप्प बसवलं जाईल? या सगळ्यांचा हेतू नेमका आहे तरी काय? चुकीचं कंटेंट काढायचं की सत्य बोलणाऱ्यांना गप्प बसवायचं? आज अनेक इन्फ्लुएन्सर्स सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सोशल मीडियावर बोलत आहेत। बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या गोष्टी सोशल मीडियावर चर्चेला जात आहेत आणि म्हणूनच सरकारला हे बिल येणं गरजेचं वाटतंय। सत्य बोलणारे लोक गप्प झाले की बाकीच्यांना आपोआप भीती वाटायला लागेल। पण तुम्ही म्हणाल, रणवीर अलाहाबादिया सरकार विरोधात कधीही बोलला नाही, मग त्याच्यावर कारवाई का केली जाती आहे? त्याने कायम पॉझिटिव्ह कंटेंट दिला आहे, तरी त्याच्यावर कारवाई का होती आहे? फक्त एका क्लिपमधून त्याला टार्गेट करण्यात आलं आणि मीडिया त्याच्यावर तुटून पडली। याला म्हणतात डर सबको लगेगा। मोठ्या इन्फ्लुएन्सर्सला टार्गेट करायचं आणि लोकांच्या मनात भीती भरायची की कोणाला सोडणार नाही। हा खेळ काही लोकांपुरता नाही, तर पूर्ण सोशल मीडियावर कंट्रोल करण्याचा प्लान आहे। तर हा कायदा खरंच सोशल मीडिया सुधारण्यासाठी आहे की सरकारला सोशल मीडियावर कंट्रोल देण्यासाठी आहे? तुम्हाला काय वाटतंय? हा गेम नक्कीच ओळखला पाहिजे। तुमचे यावर मत काय कमेंट करा आणि हा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।